जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे तुमचं विशाल मराठी या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. 10वी-12वी ग्रॅज्युएशन नंतरचे करिअर ऑप्शन्स या आपल्या व्हिडिओ लेक्चर सिरीजमधला हे तिसरं लेक्चर, ज्यामध्ये आपण हे शिकणार आहोत की कमर्शियल पायलट किंवा इंडियन एअरफोर्समध्ये पायलट कसं बनायचं, पायलट बनण्यासाठी काय पात्रता असते किंवा पायलट बनण्यासाठी कोणत्या एक्झाम्स द्याव्या लागतात, कमर्शियल पायलटसाठी कोणत्या कॉलेजला ॲडमिशन घ्यावं लागतं, या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओ लेक्चरमध्ये बघणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी मला हे तुम्हाला सांगायला आवडेल की आपल्या या चॅनलमार्फत आपण करिअर गायडन्सचे मोर दॅन 100 लेक्चर्स घेणार आहोत. 10वी-12वी आणि ग्रॅज्युएशन नंतर करिअरच्या कोणत्या वाटा आहेत, करिअर कोणत्या गोष्टींमध्ये आपण करू शकतो, याबद्दल डिटेल इन्फॉर्मेशन या लेक्चर सिरीजमध्ये असणार आहे. जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. जर तुम्ही सबस्क्राईब केलं असेल तर तुमच्या मित्रांमध्ये, नातेवाईकांमध्ये हे शेअर करा, जेणेकरून जास्तीत जास्त मराठी विद्यार्थ्यांना याचा फायदा होईल. तर आपण सुरुवात करूयात. बेसिकली इंडियामध्ये 2 टाईपचे पायलट आहेत. एक म्हणजे कमर्शियल पायलट आणि दुसरा म्हणजे इंडियन एअरफोर्समध्ये पायलट. आता इंडियन एअरफोर्समधले पायलट तुम्हाला माहिती असतील, जसं की रिसेंटली न्यूजमध्ये, मागच्या वर्षी न्यूजमध्ये होते अभिनंदन वर्धमान. ते इंडियन एअरफोर्समधले फायटर पायलट आहेत. इंडियन एअरफोर्समध्ये पायलट बनण्यासाठी वेगळे रस्ते आहेत, वेगळ्या एक्झाम्स आहेत. त्याबद्दल आपण पुढं या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. बट कमर्शियल पायलट बनण्यासाठी असणारे 2 ऑप्शन्स, ह्या 2 ऑप्शन्सबद्दल आपण डिटेल इन्फॉर्मेशन या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. पहिल्यांदा कमर्शियल पायलट म्हणजे कोणते पायलट हे आधी समजून घ्या मित्रांनो. कमर्शियल पायलट म्हणजे असे पायलट्स जे की असे प्लेन्स उडवतात ज्यातून पॅसेंजर्सची वाहतूक होते, म्हणजे ज्यातून लोकांची ने-आण होते, असे जे प्लेन्स असतात ते पायलट्स म्हणजे कमर्शियल पायलट्स. त्यासाठी असलेले 2 रस्ते सगळ्यात महत्त्वाचे, ते म्हणजे DGCA अप्रूव्ड फ्लाइंग स्कूलमधून तुम्ही पायलटची डिग्री घेणं, आणि दुसरा ऑप्शन आहे तो म्हणजे कॅडेट पायलट्स प्रोग्राम जॉईन करणं आणि तिथून तुम्ही पायलट बनणं. आता ह्या दोन्ही गोष्टींबद्दल आपण डिटेल या व्हिडिओ लेक्चरमध्ये बघूयात. तर मित्रांनो, पहिल्यांदा आपण हे बघूयात की DGCA अप्रूव्ड फ्लाइंग स्कूलमधून पायलट कसं बनता येतं. आता पहिल्यांदा हे लक्षात घ्या की DGCA म्हणजे काय, डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन, जे की असं इन्स्टिट्यूशन आहे की पूर्ण भारतामध्ये जेवढे सिव्हिल प्लेन्स उडतात, जेवढी विमानं उडतात, त्या सगळ्या विमानांवरती कंट्रोल ठेवण्याचं काम DGCA मार्फत केलं जातं. आता हे जे DGCA आहे ते त्यांनी अप्रूव्ड ज्या फ्लाइंग स्कूलला केलं आहे, त्या अप्रूव्ड फ्लाइंग स्कूलमधून तुम्ही कशी डिग्री घेऊ शकता. ह्याच्या टोटल 7 स्टेप आहेत. त्यातील पहिली स्टेप जर तुम्ही बघितलं तर पहिल्यांदा तुम्हाला 12वी पास असलं पाहिजे फिजिक्स आणि मॅथ्स ह्या 2 सब्जेक्टसोबत. आता तुम्ही जर नसाल पास तर ऑब्व्हियसली तुम्हाला अजून एक ऑप्शन आहे, जे की तुम्ही NIOS म्हणजे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंग, सपोज तुमचं आर्ट्स आहे तर यातून तुम्ही म्हणजे NIOS थ्रू नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंगमधून तुम्ही तुमचं मॅथमॅटिक्स आणि फिजिक्स हे 2 सब्जेक्ट सोडवू शकता आणि पुढं पायलट बनू शकता. एज क्रायटेरिया जर बघायचं झालं तर मिनिमम तुमचं एज 17 वर्षाचं असलं पाहिजे आणि मॅक्झिमम 32व्या वर्षापर्यंत तुम्ही कमर्शियल पायलट बनू शकता. सेकंड स्टेप आहे ती मेडिकल स्टँडर्ड्सची. मेडिकल फिटनेस टेस्ट तुमची घेतली जाते कमर्शियल पायलट बनण्यासाठी, ज्यामध्ये तुमचं सगळ्यात महत्त्वाचं आयसाईट चेक केलं जातं, म्हणजे तुमचं विजन. तुम्ही रातांधळा नसला पाहिजे आणि फिजिकली प्लस मेंटली तुम्ही स्ट्रॉंग असला पाहिजे, बिकॉज मेंटल इलनेस हे धोकादायक ठरू शकतं तुमच्या प्लेनमध्ये असलेल्या पॅसेंजर्ससाठी. आता इथून पुढची तिसरी स्टेप जर बघायची झाली तर तिसऱ्या स्टेपमध्ये तुम्हाला पायलट बॅटरी ॲप्टिट्यूड टेस्ट द्यावी लागते, ज्या टेस्टमध्ये तुम्हाला तुमचा रिटर्न, त्यानंतर ॲप्टिट्यूड टेस्ट आणि सगळ्यात महत्त्वाचा तो म्हणजे इंटरव्ह्यू, हे 3 गोष्टी कंडक्ट केल्या जातात. ही स्टेज झाल्यानंतर यामध्ये जर तुम्ही पास होत असाल तर तुम्ही 4थ्या स्टेपमध्ये जाता, जिथे की तुमचं ॲडमिशन ॲक्च्युली कॉलेजमध्ये होतं. कुठल्याही फ्लाइंग कॉलेजमध्ये तुमचं ॲडमिशन झाल्यानंतर तुम्हाला पहिल्यांदा SPL म्हणजे स्टुडंट पायलट लायसन दिलं जातं, ज्यामध्ये तुम्हाला CPLमध्ये कन्वर्ट करण्यासाठी मिनिमम 200 तास विमान चालवावं लागतं. आता हे SPL टू CPL कन्वर्ट करण्यासाठी जवळपास 15 ते 18 किंवा 1.5 ते 2 वर्षांचा कालावधी जातो. या 2 वर्षांच्या ट्रेनिंगमध्ये तुम्ही कमर्शियल पायलट लायसन गेन करता. आता त्यासाठी पण पुन्हा पुढे एक्झाम्स वगैरे असतात आणि हे पायलट लायसन घेतल्यानंतर तुम्ही ॲज अ पायलट म्हणून कमर्शियल एव्हिएशन कंपनीजमध्ये जॉब मिळवू शकता. बट आता या स्टेप 4मध्ये तुम्ही जी एक्झाम देताय त्या एक्झामचा पॅटर्न किंवा त्या एक्झामसाठी पण काही कंडिशन्स आहेत. तुम्हाला ही एक्झाम पास करण्यासाठी मिनिमम 70% तुम्ही मिळवले पाहिजेत आणि हे जे 70% आहेत हेच तुमचं SPLचं लायसन CPLमध्ये कन्वर्ट करू शकतं. SPL म्हणजे स्टुडंट पायलट लायसन तुमचं कमर्शियल पायलट लायसन होऊ शकतं, जर तुम्ही 70% या एक्झाममध्ये मिळवत असाल. बघा मित्रांनो, इथंपर्यंतचं तुम्हाला जर व्यवस्थित समजलं असेल तर एक ही पण गोष्ट लक्षात घ्या की इथंपर्यंतच्या स्टेजपर्यंत, म्हणजे तुम्ही जेव्हा तुमच्या स्कूलमधून बाहेर पडताय ह्या स्टेजपर्यंत तुम्हाला मिनिमम खर्च येतो 30 ते 40 लाख रुपये. आता 30 ते 40 लाख यासाठी कारण प्लेनचं जे फ्युअल आहे ते पण महाग असतं आणि अगेन बाकीचे मेंटेनन्स वगैरे हे चार्जेस जर मिळवले तर तुम्हाला ह्या 2 वर्षामध्ये मिनिमम 30 ते 40 लाख रुपये खर्च येतो
CPL मिळवण्यासाठी, कमर्शियल पायलट लायसन मिळवण्यासाठी. आणि पुढं अजून थोडासा खर्च होतो, जे की 6व्या स्टेपमध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो मी. ज्यामध्ये तुम्हाला जेव्हा तुम्ही एखाद्या कमर्शियल कंपनीला, जशी की इंडिगो एअरलाईन आहे किंवा एअर इंडिया आहे, विस्तार आहे, स्पाइसजेट आहे, ह्या टाईपच्या ज्या कंपनीज आहेत, ह्या कमर्शियल कंपनीमध्ये जेव्हा जातात, तेव्हा तिथं गेल्यानंतर पुन्हा अजून तुम्हाला टाईप रेटिंग नावाचं एक सेपरेट लायसन काढावं लागतं, जे की त्यांच्या कंपनीच्या, ती जी कंपनी आहे ते कंपनीची जे प्लेन्स आहेत, त्याचं जे मेकॅनिझम आहे ते समजून घेऊन तुम्हाला त्या कंपनीचं सेपरेट ट्रेनिंग घ्यावं लागतं त्या प्लेन्स उडवण्याचं, जे की 6 ते 7 आठवड्यांचं असतं. बिकॉज एक लक्षात घ्या, तुम्ही जेव्हा स्कूलमध्ये शिकला आहात, स्कूलमध्ये शिकताना तुम्ही वेगळे प्लेन्स चालवायला शिकलेला आहात, आणि जेव्हा तुम्ही त्या स्पेसिफिक कंपनीला जॉईन करताय तेव्हा तुम्हाला तिथं टाईप रेटिंगचं ट्रेनिंग ह्यासाठी घ्यावं लागतं, कारण त्यांचे प्लेन्स थोडेसे वेगळे असतात किंवा त्यांचं मेकॅनिझम थोडंसं वेगळं असू शकतं, आणि ते तुम्हाला कंपल्सरी असतं. टाईप रेटिंगचं लायसन काढण्यासाठी तुम्हाला पुन्हा 30 ते 40 लाख रुपये खर्च येतो. आता हे पुन्हा ट्रेनिंग घ्यायची गरज का पडते मित्रांनो? आता ही गोष्ट लक्षात घ्या, की जेव्हा सपोज तुम्ही एखाद्या फोर व्हीलर कंपनीमध्ये, फोर व्हीलर स्कूलमध्ये फोर व्हीलर शिकण्यासाठी गेलेला आहात, आणि तिथं तुम्हाला शिकवली आहे स्कॉर्पिओ. बट जेव्हा तुम्ही बाहेर एखाद्या ठिकाणी ओकेजनली जाताय आणि ती तुमच्या हातात अचानक तुमच्या हातात मर्सिडीज किंवा BMW दिली चालवण्यासाठी, तर तुम्हाला ती अचानक जमणार आहे का? तर त्यासाठी आता हे तर प्लेन आहे, आणि ह्या प्लेनचं यासाठीच ट्रेनिंग दिलं जातं, कारण प्रत्येक कंपनीचे प्लेन्स वेगळे आहेत, त्याचं मेकॅनिझम वेगळं आहे, आणि ते तुम्हाला कंपल्सरी शिकावं लागतं, कारण तुमच्या एकट्याच्या जीवावर पाठीमागं बसलेले 250 ते 300 लोकांचे प्राण अवलंबून आहेत, जे की तुमचे पॅसेंजर्स असतात, आणि त्यासाठी हे 6 ते 7 आठवड्यांचं ट्रेनिंग कंपल्सरी घ्यावं लागतं, ज्याची कॉस्ट तुम्हाला 30 ते 40 लाख रुपये येते. बट हां मित्रांनो, आता असं जरी म्हणलं की टोटल 70 ते 80 लाख रुपये खर्च येतो कमर्शियल पायलट बनण्यासाठी, तरी पण यातून मिळणारा आउटपुट पण तसं आहे. इनिशियल स्टेजला तुम्ही आता कुठली कंपनी जॉइन करताय किंवा कुठली एअरलाईन जॉइन करताय त्याच्यावर पण डिपेंड आहे. बट सुरुवातीलाच तुम्हाला 1.5 ते 2 लाख रुपये तरी पेमेंट भेटून जातं, जेव्हा तुम्ही कमर्शियल पायलट असता. आणि जेव्हा तुम्ही अनुभवानं सीनियर पायलट बनता, 7 ते 10 वर्षांच्या रेंजमध्ये, 7 ते 10 वर्षानंतर जेव्हा तुम्ही सीनियर पायलट बनता, तेव्हा तुमचं ते पेमेंट 5 ते 7 लाख रुपये गेलेलं असतं. अगेन त्यामध्ये डोमेस्टिक पायलट आहात की इंटरनॅशनल पायलट आहात, दुसऱ्या देशामध्ये विमान नेत आहात की आपल्याच देशामध्ये ते पायलट आहात तुम्ही, याच्यावरती पण ते डिपेंड राहतं. बट हां, हे जे तुमचे गेलेले पैसे आहेत, ते पैसे तुम्हाला 2 ते 3 वर्षामध्ये कव्हर होतात आरामात. आणि हां, यातून जो तुम्हाला अनुभव भेटतोय, त्या अनुभवामधून म्हणजे तुमचं जर 1,500 तास तुम्ही जर प्लेन चालवण्याचा अनुभव असेल तुम्हाला, एखादं विमान चालवण्याचा अनुभव तुम्हाला 1,500 तासांचा असेल, तर तुम्ही एअर ट्रान्सपोर्ट पायलट लायसनसाठी इलिजिबल होता. आणि एअर ट्रान्सपोर्ट पायलट लायसन ज्या व्यक्तीकडं असतं, त्या व्यक्तीची सॅलरी मिनिमम 10 लाख रुपये पर मंथ असते. प्रत्येक महिन्याला 10 लाख रुपये त्याला मिळतात कमीत कमी. कारण जे कार्गोचे शिप्स असतात, ज्यामधून मालाची वाहतूक केली जाते, त्या टाईपचे हेवी प्लेन्स उडवण्याचं लायसन्स त्याला भेटतं, ज्याला आपण एअर ट्रान्सपोर्ट पायलट लायसन असं म्हणतो. आता कमर्शियल पायलट बनण्याच्या दुसऱ्या मार्गाबद्दल जाणून घेऊयात, तो म्हणजे कॅडेट पायलट प्रोग्राम. यामध्ये पण सेम 3 स्टेजेस आहेत. रिटन एक्झाम आहे, पायलट ॲप्टिट्यूड टेस्ट आहे, त्यानंतर तुमचा इंटरव्ह्यू आहे. बट यामध्ये डिफरन्स काय आहे, तर तुमचं जे ट्रेनिंग आहे ते तुमच्या एखाद्या कमर्शियल एव्हिएशन कंपनीमार्फत होतं. म्हणजे तुम्ही फ्लाइंग स्कूलमध्ये ॲडमिशन घेत नाही. तुम्हाला डिरेक्टली कंपनीमध्येच ते सगळं ट्रेनिंग दिलं जातं. फॉर एक्झाम्पल एअर इंडिया असेल, इंडिगो एअरलाईन्स असेल, त्यांचे हे पायलट प्रोग्राम्स असतात, आणि यातून तुम्हाला ट्रेनिंग दिलं जातं, आणि त्यानंतर तुम्हाला तिथं जॉबही दिला जातो. आता ऑब्व्हियसली ह्यासाठी पण जवळपास 70 ते 80 लाख रुपये खर्च येतो. बट ह्याचा एक बेनिफिट असा होतो, की तुम्हाला जॉबसाठी बाहेर फिरावं लागत नाही, किंवा बाहेरच्या कंपनीजमध्ये इंटरव्ह्यू द्यावा लागत नाही. तुम्हाला तिथंच त्याच कंपनीमध्ये जॉब भेटतो. ॲज अ पायलट म्हणून तुम्ही तिथं जॉब करू शकता, आणि त्याचे पण बॉन्ड्स असतात की मिनिमम 5 वर्ष 10 वर्ष तुम्ही करू शकता. ऑब्व्हियसली कमर्शियल पायलट बनणं हे जास्त खर्चिक आहे, आणि ते मिडल क्लास फॅमिलीसाठी अफोर्डेबल असेलच असं नाही. पण हा जो तुम्ही खर्च लावताय, हा खर्च तुमच्या 2-3 वर्षांमध्ये पुढच्या रिकवर होऊ शकतो, कारण तसं पेमेंट पण, त्याचा आउटपुट पण तसं आहे. बट हा खर्च न करता जर तुम्हाला पायलट बनायचं असेल, तर तुम्हाला इंडियन एअरफोर्स एक सुवर्ण संधी देतं वेगवेगळ्या एक्झाम कंडक्ट करून. आता इंडियन एअरफोर्समध्ये पायलट कसं बनायचं, त्यासाठी कुठल्या एक्झाम्स असतात हे आपण बघूयात. इंडियन एअरफोर्समध्ये तुम्ही पायलट बनू शकता, त्यासाठी तुम्हाला FCAT, NDA, CDS या टाईपच्या एक्झाम तुम्हाला द्याव्या लागतात. आणि इथं एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की तुम्हाला शून्य खर्चामध्ये तुम्ही पायलट बनता, म्हणजे तुमचा खर्च पूर्ण गव्हर्नमेंट ऑफ इंडिया करतं. इव्हन तुम्हाला ट्रेनिंगमध्ये स्वतः गव्हर्नमेंट ऑफ इंडिया तुम्हाला पेमेंट देत असतं पायलट बनण्यासाठी. हो, तो 70 ते 80 लाख रुपये खर्च स्वतः गव्हर्नमेंट ऑफ इंडिया तुमच्या पायलट बनण्यासाठी करते. तुम्ही त्यातून विमान चालवायला शिकू शकता, अगदी फायटर पायलट
पण बनू शकता. जसं की विंग कमांडर अभिनंदन वर्धमान आहेत. त्यानंतर महिलांमध्ये म्हणाल तर अवनी चतुर्वेदी आहेत, ज्या की फायटर जेट चालवतात. आता हे बनल्यानंतरही तुम्ही कमर्शियल पायलट बनू शकता. जेव्हा तुम्ही ॲज अन 5 वर्ष सर्व्हिस देता इंडियन एअरफोर्समध्ये, त्यानंतर तुम्ही इंडियन एअरफोर्स लेफ्ट करून त्यानंतर पुढं तुम्ही कमर्शियल पायलट बनू शकता. म्हणजे प्रायव्हेट कंपनीजमध्ये, कमर्शियल एव्हिएशन कंपनीजमध्ये पुढं जॉइन करू शकता. आता ह्या ज्या एक्झाम्स आहेत, जसं की FCAT आहे, CDS आहे, NDA आहे, NCC फ्लाइंग एंट्री आहे, याबद्दलचे डिटेल्स व्हिडिओ म्हणजे त्याची पात्रता, शिक्षण काय असावं लागतं, ह्या सगळ्या गोष्टीचे डिटेल व्हिडिओ मी आपल्या यूट्यूब चॅनलवरती लवकरच आणेन. यातून पायलट कसं बनता येतं, किंवा ह्या एक्झाम कधी कंडक्ट करतात, किंवा ह्या एक्झामसाठी तुमची शैक्षणिक पात्रता काय असावी लागते, ह्या सगळ्या डिटेल इन्फॉर्मेशनचं सेपरेट व्हिडिओ, ह्या प्रत्येक एक्झामचं सेपरेट व्हिडिओ मी आपल्या यूट्यूब चॅनलवरती लवकरात लवकर आणेन. तर हे व्हिडिओ बघण्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा, मॅक्झिमम विद्यार्थ्यांपर्यंत ह्या गोष्टी पोहोचू द्या, जेणेकरून त्यांना जास्तीत जास्त फायदा होईल या गोष्टीचा. आपलं करिअर डिसाईड करण्यासाठी तुम्हाला हे हेल्पफुल ठरेल. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, मराठी विद्यार्थ्याला बऱ्याचशा गोष्टी ह्या माहीत नाही आहेत. त्या माहिती करून घेण्यासाठी हा चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या मित्रांमध्ये, नातेवाईकांमध्ये शेअर करा. भेटूयात या लेक्चर सिरीजच्या पुढच्या व्हिडिओजमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.